आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. आमच्या भाऊंना ही चाल फार आवडायची. आता जे म्हटलं ना चाल फार गोड चाल आहे महाराज. भाऊ काय रूपाच्या अभंगाला सुद्धा लावायचे कधी कधी चाल करून चाल आहे खरं तर, पण रूपाच्या अभंगाला सुद्धा लावायचे आणि तिथून पुढे अख्खं कीर्तन करून भावातच व्हायचं. त्यांच्या पोटात भावनाच तशी भगवंताविषयीची होती. भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर, ज्यांच्याकडे आम्हाला श्रवणाचा योग आला म्हणून त्यांनी आठवण केली पाहिजे ना महाराज. उपकार आहेत त्यांचे. हे त्यांनी एवढं मोठं समाधान कीर्तनाच्या माध्यमातून प्राप्त होतं, हे त्या महात्म्यांमुळेच प्राप्त होतं. त्यांची आठवण केली पाहिजे. त्यांना जर विसरलं मग काय आपल्या जीवनात अर्थ राहिला. असू द्या. हे शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, तुम्हाला शरण आलो म्हणतात. हात जोडून शालीनतेनं त्यांच्या समोर उभे आहेत आणि विनवणी करतायत महाराज. महत्वाची गोष्ट आहे. आणि शरणागती करून त्यांनी बोलतायत. दोनदा म्हटले शरण शरण हनुमंता. एकदा म्हणून जमलं असतं शरण हनुमंता तुम्हा शरण हनुमंता असं म्हणले असते तरी चाललं असतं. दोनदा म्हणले शरण शरण हनुमंता. का बरं दोनदा म्हणले असतील? त्यांना कळालंय की भगवंताची भक्ती ही मुक्त करणारी आहे. भगवंताची भक्ती ही मुक्त करणारी आहे. आणि कशातून मुक्त करते ही भक्ती? भवबंधनातून मुक्त करते महाराज. आपल्या ठिकाणी दोन प्रकारची बंधनं आहेत. आपण दोन बंधनांमध्ये त्यांनी अडकू शकतो. ह्या लोकातलं बंधन आणि परलोकातलं सुद्धा बंधनच आहे. पण या बंधनातून मुक्त व्हायचं आहे म्हणून शरणागती केली पाहिजे, आणि परलोकातल्या बंधनातूनही मुक्त व्हायचं आहे म्हणून शरणागती केली पाहिजे. एकदा म्हणले नाही, दोनदा म्हणले शरण शरण हनुमंता. दोनदा शरणागती करतात का? ते मुक्त करणारे आहेत म्हणून. संत आहेत हनुमंतराय. महत्वाची गोष्ट आहे. ते त्यांनी दोघांच्या मधला दुवा आहेत. हे लक्षात घेण्यासारखं आहे. ते दोघांच्या जवळ जाऊ शकतात. लक्षात घ्या. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतोय. ते देवाकडे जाऊ शकतात आणि ते जीवाकडे जाऊ शकतात आणि दोघांना निरोप सांगतात महाराज. कधी कधी देवाकडे जातात आणि देवाला म्हणतात हे बघ देवा, आता मी मृत्यूलोकात जाणार आहे आणि सगळ्या जीवांना भेटणार आहे आणि त्यांना मी सांगणार आहे तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा, भगवंताची शरणागती करा, देवाला आपलंसं करून घ्या, देव तुम्हाला सोडवण्याकरिता येईल. असं कोणाला सांगेन? जीवाला सांगेन. असं देवाला सांगतात. आमचा निरोप मी अशा पद्धतीने जीवांपर्यंत पोहोचणार आहोत आणि तू त्यांना सांभाळण्याकरिता ये बरं का, असं देवाला सांगतात. आणि देवाकडून निघाले की जीवाकडे येतात. मग जीवाला म्हणतात भगवंताची शरणागती करा, भगवंताचं भजन करा, त्याला आपलंसं करून घ्या. म्हणून नामाचे चिंतन प्रगट पसारा करा, असाल ते करा जेथे तेथे, सोडविन माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हेदासी केली मी, असं जीवाला सांगतात. म्हणजे काय करतात? दोही ठाई तुका नाही पडो देत चुका. दोन्ही ठिकाणी चुकत नाहीत महाराज. जीवाकडे जातात आणि देवाकडे जातात. यांना दोघांकडे जाता येतं. म्हणून देवाला बळजबरी करतात जीवांचा उद्धार करण्याची आणि जीवाला बळजबरी करतात भगवंताची शरणागती करायची. हे सामर्थ्य त्यांच्या अंगात आहे. म्हणून त्यांनी हे कोण करू शकतं? तर हे संत करू शकतात. हनुमंतराय संत आहेत. हे मध्यस्थी आहेत महाराज. देव आणि जीवाच्या मधले मध्यस्थी आहेत. एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रभू रामचंद्र वनवासाला गेलेले असताना, आता हनुमंतांचं वर्णन करायचं म्हणलं रामायणच समोर आलं पाहिजे. आता ते काय तुम्हाला महाभारतातलं मी सांगणार नाही, रामायणातल्याच कथा समोर येतील. म्हणून त्यांनी सीतेला पळून नेलं. वनवासाला गेलेले असताना रावणानं सीता पळून नेली. आता ती सीता पळून नेल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने प्रभू व्याकुळ झाले आणि मग ऋषमुख पर्वताजवळ आले. दक्षिण प्रांतामध्ये त्यांनी अशा पद्धतीनं पंपा सरोवर आहे, तिथं ऋषमुख पर्वत आहे, तिथं त्यांनी सुग्रीवाची राजधानी आहे, तिथे त्यांनी गेले. हनुमंतरायांची भेट झाली आणि मग त्यांनी ते हनुमंतराय प्रभू रामचंद्रांना सुग्रीवाकडे घेऊन गेले. दोघांची त्यांनी मैत्री झाली. अग्नीच्या साक्षीने त्यांनी महाराज प्रतिज्ञा घेतल्या दोघांनी. दोघे जण समदुःखी होते. काय दुःख होतं? सुग्रीवाची बायको वालीनं पळून नेली होती आणि रामाची पत्नी त्यांनी रावणानं पळून नेली होती. म्हणजे दोघं सारख्या दुःखाचे होते. मग दोघांनी एकमेकाच्या समोर त्यांनी अग्नीला साक्षी ठेवून प्रतिज्ञा केली, मैत्री आपण करणार आहोत. मी तुला तुझी पत्नी प्राप्त करून देतो. युद्ध करून रामानं सांगितलं तू मला मदत कर माझी पत्नी प्राप्त करून घेण्याकरिता. दोघांचं ठरलं. आणि मग रामप्रभूंनी वालीला त्यांनी बाण मारला. वाली मारला गेला आणि मग ती काय, तिचं नाव कल्पना असं काहीतरी नाव होतं. मग तिला अशा पद्धतीनं सुग्रीवानं परत प्राप्त करून घेतलं. त्याच्यानंतर आला पावसाळा. 4 महिने त्यांनी पावसाळ्याची अशा पद्धतीने गेले आणि मग विसरला ना महाराज तो सुग्रीव.
त्याच्या लक्षातच राहिलं. आता बायको मिळाली, सगळं मस्त त्याने झालं. रामप्रभू म्हणले आता काय करायचं. लक्ष्मण दादा तर रागावलाच, म्हणलं धनुष्य हातात घेतो मुंडकच उडवतो मला सुग्रीवाचा, आता काय करायचं. म्हणजे हो जरा शांत व्हा. हनुमंतरायाने मध्यस्थी केली आणि सांगितले बघा मी जातो आणि सांगतो. सुग्रीवाला आठवण करून दिली. मग सगळे वानर एकत्र आले. वानरांची सेना त्यांनी तयार झाली आणि सीतेचं शोधन करायला जायचं ठरलं. मग कोणी जायचं सीतेचा शोध घेण्याकरिता म्हणून विचारच करत होते. सगळ्या दिशांना सर्वजण गेले होते आणि त्या पर्वतावर असणारा संपाती गीध जातीत जन्माला आला होता. गीध तो संपातीवरती बसला होता. त्याला वाटलं त्याचे पंख जळाले, तो सूर्याला भेटायला चालला होता. पण परत त्याने पृथ्वीवर येऊन पडला आणि तो त्याला काही त्याच्या जवळ जर शिकार आली तरच खायचं, नाही तर त्याला शिकार करता येत नव्हती. मग तो त्याने अशा पद्धतीने आता शिकार पाहिली. एवढे वानर आले म्हणून त्याने धावत आलेला आहे. पण त्याने वानरांमधली चर्चा ऐकली आणि या वानरांमध्ये बोलता बोलता जटायूचं नाव निघालं. जटायू त्याचा सख्खा भाऊ होता. जटायूचे पंख कापले गेले. कशामुळे कापले गेले म्हणे रामाच्या कामाकरिता कापले गेले. ही रामाची फौज आहे. मग त्यानं सांगितलं मी काय काम करू शकतो का. म्हणे हो. म्हणे काय. सीतेला चोरून नेलेलं आहे रावणानं. तिचा शोध घ्यायचा, कुठे पाहायचं. मग त्यानं ते दुरून पाहिलं. गीध नावाची जी जात आहे ना तिला फार दूरदृष्टी लांबचं पाहायला त्यानं जमतं. मग त्याने लांब पाहिल्यावर कळालं हो सीता आहे म्हटले. आणि ती त्याने त्या लंकेत आहे. मग कोण जाईल. जो लंकेत जाईल तो सीतेचं शोधन करून येईल. आता कोणी जायचं लंकेत, कसं काय जाता येईल. सगळेजण जामवंताकडे पाहायला लागले. ती त्यांचे सेनापती होते. ते बोलले मी म्हातारा झालो, आता कसा समुद्र पलीकडे त्यांनी ओलांडून जाईल. मग जाईल कोण. जामवंताला माहित होतं एकच व्यक्तिमत्व आपल्यात असं आहे, एका उडीत पलीकडे जाईल. मग कोण त्यांनी जाऊ शकतं. म्हणे हनुमंत जाऊ शकतो. हनुमंतराव म्हणे मला मला कसं काय जमेल जायला. ते बोलले हनुमंता तुझ्यात विलक्षण शक्ती आहे. ती शक्ती फक्त तुला कोणीतरी आठवण करून दिली पाहिजे एवढा नियम आहे. एक शाप आहे महाराज. काय. हनुमंताला त्यांनी फार विलक्षण असणारी शक्ती आहे. पण त्या शक्तीचा त्यांनी दुरुपयोग होत होता. मग कोणा ऋषीनं शाप दिला होता की तुला तुझ्या शक्तीचा विसर पडेल. मग ती शक्ती देवाच्या कार्याकरिता त्यांनी आहे आणि त्याला जर विसर पडला मग काय करायचं. म्हणून त्यांनी महाराज उशाप मिळाला होता. जर तुला तुझ्या शक्तीची कुणी आठवण करून दिली तर ती शक्ती तुझ्यामध्ये प्रत्यक्ष प्रगट होईल. म्हणून आपण त्यांनी संसारातले सगळे कामं करण्याकरिता हनुमंतरायांच्या समोर जातो. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस हो लोक उजागर. शक्ती जागी करण्याकरिता महत्वाची गोष्ट आहे. म्हणून हनुमंतरायांमध्ये शक्ती हे कळालं आणि हनुमंताचं स्तवन सर्वांनी केल्याबरोबर सत्राने उड्डाणे हुंकार वदनी करणला भूमंडळ सिंधू जळ गगनी. हनुमंतराने विशाल रूप धारण केलं आणि उडी मारली म्हणतात. मग मध्यंतरी अडथळे आले बरेच, पण आता कीर्तनात वेळ कमी असल्यावर अडथळे सुद्धा कमी सांगावे लागतील. पण पलीकडच्या काठाला त्यांनी गेले आणि सीतेचं शोधन करण्याकरिता गेले. नेली कोणी ती रावणानं. मग रावणाचा महाल कुठे पाहत होती. ती लंकिनी होती. लंकिनी एका गुद्द्यात त्यांनी तिला चक्कर आली महाराज. हनुमंतानं गुद्दा टाकला फक्त. तिला माहित होतं, तिला सांगितलंच होतं कोणी. तिने विचारलं होतं ह्या रावणाचा त्याने वध कधी होईल, हा रावण कधी मारला जाईल. म्हणे वानर येईल वानर. आणि ते वानर ज्यावेळेला तुला एका गुद्द्यात खाली बसविल समजायचं त्याने रावण मारणार आहे. पण हनुमंतरायाने एका गुद्द्यात बसवली महाराज ती. मग तिला कळालं. तिने रस्ता दिला. आतमध्ये हनुमंतराय गेले आणि गेल्यानंतर त्यांनी महाराज रावणाच्या महालात पाहिलं. सीता सापडली नाही. कुंभकर्णाच्या महालात जाऊन पाहिलं. सीता रावणानं पळून नेली होती महाराज. मग त्याच्या महालात असायला पाहिजे की नाही. त्यानं महालात ठेवलं नाही सीतेला. का बरं माहिती आहे. रावणानं काम म्हणून सीता पळून नेली नाही हो. रावणानं सीता पळून नेण्याचं कारण काय वेगळंच आहे. काय माहिती का. भावार्थ रामानाथ नाथ महाराजांनी सांगितलं. ते म्हणतात रावण सीतेला पळून नेण्याकरिता आला आणि ज्यावेळेला पंचवटीत आपल्या नाशिकमध्येच झालं तिथं त्यांनी आल्यानंतर त्यांनी या रावणानं दुरून प्रभू रामचंद्रांना पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांनी हा क्रूर असणारा रावण, पण रामाच्या दर्शनानं त्याचा रावणपणाच संपून गेला. तो स्वतःच राम झाला. तो म्हणतोय पंचवटी सन्मुख जाता मीच पावलो सायुज्यता म्हणून सकळ कुळ उद्धरणार्था सीता नेली चोरोनी. काम पोटात होता म्हणून नाही, माझ्या सगळ्या कुळाचा उद्धार त्यांनी करायचा आहे म्हणून सीता चोरून आणली. हा त्यातला भाव आहे. म्हणून रावणानं सीता महालात ठेवली नाही, ती अशोक वाटिकेमध्ये त्यांनी नेऊन ठेवली. मग काय करायचं हे पाहायला गेले. तिथं नाही सीतामाई. मग काय करावं. मग कुंभकर्णाच्या महालात पाहिलं म्हणे तिथे नाही. मग तिसरा महाल होता त्यांचा भाऊ बिभीषण. त्या बिभीषणाच्या महालात पाहायला जायची त्यावेळी त्याच्या दारात तुळशी वृंदावन होतं.
दरवाजा बंद होता आणि आतून त्यांनी आवाज येत होता, हे श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आतून आवाज येत होता. हनुमंतराय चकित झाले, अरे रावणाची नगरी आहे, दुराचारीची नगरी आहे, याच्यात राम नाम कोण त्यांनी घेत आहे. जरा बारकाईने डोकून पाहिलं आतमध्ये, हा विभीषण दिसला. हनुमंतरायांनी ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि त्याच्या समोर जाऊन प्रगट झाले. पाहिलं, कोण आहात तुम्ही? मग थोडासा परिचय झाला. हा म्हणे रावणाच्या नगरीत राहून त्यांनी रामाचं नाव घेतोय. त्याने सांगितलं, मी रामाचा भक्त आहे, मला रामाला भेटायची इच्छा आहे, मला रामाची शरणागती करायची इच्छा आहे. रावणानं माझ्या कमरात लाद घातलेली आहे आणि मला हाकलून दिलेला आहे, म्हणून त्यांनी तो जरी माझा भाऊ असला तरी तो दुराचारानं वागतोय, मला त्याच्या संगतीत राहायचं नाही, म्हणून त्यांनी मला रामापर्यंत जाता आलं पाहिजे. त्याच्या अंतकरणामध्ये रामाच्या भेटीची तळमळ हनुमंतरायांना कळाली आणि ब्राह्मणाचा वेश सोडून दिला आणि मूळ स्वरूपात हनुमंतराय प्रत्यक्ष प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर त्यांनी महाराज त्याच्याकडे पाहू लागले. त्यानं पाहिलं हनुमान आहे, आणि मग कळालं हा रामाचा दूत आहे, हा सीतेचं शोधन करण्याकरिता आलेला आहे. बिभीषणानं काय केलं असेल, जे तुकोबराय करतात तेच केलं. महाराज हात जोडले आणि म्हणायला सुरुवात केली, शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, हे रामाच्या दूता मी तुला शरण आलेलो आहे. आणि आपला निरोप सांगायला सुरुवात केली, हमारे राम जी से राम राम कहियो जी हनुमान, 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 हमारे राम जी से राम राम कहियो जी हनुमान. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपि सति लोक उजाड़, रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमटिके संगी. सगळं लांबलचक त्याने हा हनुमान चालीसा पाहून घ्या. आणि मग विनंती केली, हमारे रामजी से राम राम. मग विभीषणाचं गारहानं हनुमंतरायांनी ऐकलं. आणि ज्या वेळेला लंका जाळून झाली, लंका जळाली ना महाराज, कशाने जळाली, गरका भेदी लंका ढाय. विभीषणानं त्यांनी महाराज अशा पद्धतीने सहाय्यता केली. बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगण्यासारख्या आहेत, म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं लंका जाळली हनुमंतरायांनी. लंका म्हणजे रावणाचं राहण्याचं घर. दुसऱ्याचं घर जाळणं चांगलं का वाईट? वाईट महाराज, दुसऱ्याची घरं जाळणं काय चांगली गोष्ट आहे का? आता या हनुमंतरायाने त्यांनी महाराज रावणाची लंका जाळली आणि तुकोबराय धन्यवाद देतात. जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका, तुकोबराय धन्यता देतात. लंका जाळून टाकली म्हणून सांगायला काय काम काय सांगितलं होतं, सीता शोधून आणा. आणि काय करून आले, लंका जाळून आले. मग हे वाढवा काम नाही का? हे वाढवा काम करून आले तरी धन्यता. का बरं? स्वामीचं मनोगत जाणलं. काय मनोगत आहे? जो त्याने महाराज दुसऱ्याची पत्नी चोरून नेतो तो आतताई आहे आणि त्याला त्यांनी अशा पद्धतीने दंड दिला पाहिजे, म्हणून त्यांनी महाराज रामाचं मनोगत जाणून त्यांनी हा रावणाची लंका जाळून टाकली. महत्वाची गोष्ट आहे.
आहे. का सांगतो कशाकरिता? बिभीषणाच्या समोर त्यांनी अशा पद्धतीनं हनुमंतराय प्रत्यक्ष प्रगट झाले आणि बिभीषणानं विनवणी केली, शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. काय काम आहे? मला भगवंताची शरणागती करायची आहे. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. तुम्ही जर मला देवाच्या हातात दिलं तर देव माझी उपेक्षा करणार नाही. म्हणून हनुमंतरायांनी मध्यस्थी केली आणि बिभीषणाला रामापर्यंत त्यांनी नेलं आणि मग हनुमंताचं म्हणणं आहे म्हणून रामानं बिभीषणाला स्वीकारलं. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून हे हनुमंतराय त्यांनी भक्त आहेत, भगवंताच्या जवळ आहेत. आपल्याला भगवंताच्या प्राप्तीची गरज आहे. म्हणून भगवंताची प्राप्ती व्हावी, भगवंताची भक्ती जर आपल्याला कळावी असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? आधी यांना शरण गेलं पाहिजे. मग हे आपल्याला अशा पद्धतीने भगवंताची प्राप्ती करून देतील, हा महत्वाचा भाव आहे महाराज. म्हणून त्यांना आधी त्यांनी शरण जाणं गरजेचं वाटलं जगद्गुरु तुकोबारायांना आणि म्हणून त्यांनी महाराज भगवंताची प्राप्ती होत असते, त्यांची शरणागती आपण केली पाहिजे. याच्यातून शिकण्यासारखंच आहे महाराज. एका माणसाला पिशाच्च प्रसन्न झालं होतं. पिशाच्च म्हणजे ते रोज संडासला जात होता, म्हणजे आता सगळे, पण तो जायचं आणि ते पाणी त्याने अर्ध राहिलं की एका झाडावर टाकायचं महाराज, बाबळीच्या झाडावर. त्याच्यावर एक पिशाच्च राहत होतं. 12 वर्ष ते पाणी टाकलं त्याने त्याच्यावर. आता ते पिशाच्च असं असतं की त्याला त्याने हे असं टाकून दिलेलं, खरकट फेकून दिलेलं खाण्याचा अधिकार असतो. त्याला त्याने स्वच्छ निर्मळ खाता येत नाही. पिशाच्च ही योनी आहे. मग ते 12 वर्ष त्याने महाराज त्याला ते पाणी प्यायला मिळालं, ते प्रसन्न झालं. आणि मग प्रसन्न, मला वाटतं गोस्वामींच्या बाबतीतच घडलेली कथा आहे. मग त्याने विचारलं, पिशाच्चच प्रगट झालं आणि ते घाबरले महाराज. त्याने म्हणे घाबरू नकोस, मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे, काय पाहिजे तुला सांग. मग हे म्हणले मला काय नाही पाहिजे, मला राम. हो म्हणून त्याचं नाव घेऊ नको माझ्या समोर. आता पिशाच्या पुढे त्याचं नाव घेतलं, पिशाचे थांबेल का महाराज? त्याचं नाव घेऊ नको म्हणे. म्हणे पण मला रामाच्या भेटीची इच्छा आहे म्हणे, मी ते सांगतो कसे तुला भेटतील ते, आता त्यांनी बोलू नकोस. मग काय करावं लागेल म्हणे? गावातल्या मंदिरामध्ये रामकथा होते आणि जिथे जिथे रामकथा होते तिथं तिथं हनुमंतरायांना यावंच लागतं. येतातच माझा हनुमंतराय. ज्यावेळेला आम्ही रामकथा त्यांनी सांगतो तेव्हा हनुमंतरायांकरता एक आसन घालून ठेवतो की त्याच्यावर हनुमंतराय येऊन बसतात आणि निश्चित आपल्या अंतकरणात ती श्रद्धा भाव त्यांनी असलं. तुम्हाला इथून तिथून हनुमंतरायाविषयी सांगतोय, हे बघ ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आजचा दिवस हनुमंतरायांकरताच आपण देऊया, महत्वाची गोष्ट आहे. मोरारी बापूंच्या कथेमध्ये ते आसन घालतात म्हणे, त्यांनी फार 150 हाना माणूस समोर आला. हा लोक फार शहाजूक असतात महाराज. पण हे आसन घालून ठेवतात, खरंच त्याच्यावर हनुमंतराय येऊन त्यांनी बसतात का? ते म्हणले हो बसतात ना. म्हणजे मग काय पुरावा आहे तुम्हाला हनुमंतराय बसतात म्हणून? ते म्हणले मी ते उद्या तुला पुरावा सांगेन. मग काय करायचं? त्या दिवशी कथा विराम झाला. रात्रभर बापूजी त्यांनी जेवले नाहीत महाराज आणि रात्रभर त्यांनी भगवंताचं हनुमंतरायांचं चिंतन करत राहिले. दुसऱ्या दिवशी कथेच्या व्यासपीठावर येऊन बसले आणि बसल्यानंतर त्यांनी त्या मनुष्याला सांगितलं, तुम्हाला पुरावा पाहिजे होता ना, हनुमंतराय इथं आहेत म्हणून, म्हणजे यावरती. मग त्याला बोलवलं स्टेजवर. स्टेजवर आल्यानंतर सांगितलं, हे जे आसन घालून ठेवलेलं आहे हनुमंतरायांकरताय, उचला आसन. तो आसन धरून त्यांनी उचलू लागला. आसन त्याला उचले ना. मग अजून 2 लोक बोलवा. 2 लोक बोलवले, उचला म्हणे आसन. उचललं जाय ना. कितीतरी लोक आसन उचलत होते पण आसन उचलता येईना. हे काय? रामकथेत हनुमंतराय येऊन बसतात, त्याचं प्रत्यक्ष प्रमाण आहे महाराज. महत्वाची गोष्ट आहे की फार जुनी त्यांनी पुराणी कथा सांगत नाही, आताची कथा सांगतोय की आता मोरारी बापू आहेत ना कथा करतात अजून. मग त्यांच्या समोर असणारी घटना हनुमंतराय त्यांनी येऊन बसतात. त्या पिशाच्यानं सांगितलं की त्या मंदिरामध्ये रामकथा त्यांनी होते. ती रामकथा ऐकण्याकरिता त्यांनी सगळ्यात आधी एक वयोवृद्ध असणारा मनुष्य येऊन बसतो. तो संपूर्ण कथा ऐकतो आणि सगळे लोक निघून गेल्यानंतर जातो. तो जो वयोवृद्ध मनुष्य आहे तो कोणी सामान्य नाही, तो हनुमान आहे. तो वेश बदलून कथा ऐकण्याकरिता त्यांनी येतो. तुम्हाला जर रामाची भेट प्राप्त करून घ्यायची असेल तर तुम्हाला हनुमंताच्या चरणाची शरणागती करावी लागेल. मग हा मनुष्य, हे त्यांनी गेले गोस्वामीजी तिथं जाऊन बसले. पाहिलं हा मनुष्य सगळ्यात आधी आला. सगळे लोक निघून गेल्यानंतर त्यांनी हा मनुष्य थांबला. हा सामान्य नाही, हा प्रत्यक्ष हनुमंतच आहे. आणि घाईघाईनं त्यांचे चरण त्यांनी पकडले. चरण पकडले म्हणजे जाऊ दे अरे, मी तुम्हाला ओळखलंय, तुम्ही सामान्य, मग तुम्ही हनुमंत आहात हे मला कळालंय. आणि मग त्यांनी म्हणत तो अट्टहास पाहून हनुमंतराय प्रत्यक्ष प्रगट झाले आणि काय पाहिजे म्हणून विचारलं. मग सांगितलं मला रामाचं दर्शन पाहिजे. म्हणून रामाचं दर्शन मला कसं होईल असं अट्टहासाने त्यांनी विचारलं. पण भगवंताची भक्ती करण्याचा अट्टहास महाराजांच्या अंतकरणात होता. म्हणून हनुमंतरायांकडे त्यांनी शरणागती केली. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. असं कितीतरी ठिकाणी मला हे जोडून सांगता येईल. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. म्हणून इहलोकातल्या आणि परलोकातल्या बंधनातून मुक्त करणारी भगवंताची भक्ती आहे. आणि ती भक्ती जर कोण प्राप्त
प्राप्त करून देणार असेल तर भक्तीचे आचार्य आहेत हनुमंतराय ते प्राप्त करून देऊ शकतात. म्हणून त्यांची शरणागती त्यांनी पुन्हा पुन्हा शरण शरण म्हणून त्यांनी हनुमंताची शरणागती करतात. आणि मग त्यांनी महाराज हनुमंतरायांनीच विचारलं प्रसन्न होऊन काय पाहिजे ते तरी सांगा, कशाकरिता शरणागती करत आहात. मग महाराज त्यांनी हनुमंतरायांच्या समोर बोलू लागले. काय भक्तीच्या त्या वाटा सुगटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, मजदावया सुभटा, मजदावया सुभटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. भक्ती करण्यामध्ये परीन असणाऱ्या हे हनुमंता, मला भगवंताची सुलभ असणारी भक्ती आणि त्या भक्तीच्या वाटा तुम्ही सांगाव्यात अशीच माझ्या अंतकरणात इच्छा आहे. काय भक्तीच्या त्या वाटा हे मजदावाव्या सुभटा, मला त्या भक्तीच्या वाटा सांगा. जी भक्ती तुम्ही भगवंताची करत आहात ती भक्ती मलाही करायची आहे. तुम्ही दास्य भक्ती करत आहात आणि मी सुद्धा भगवंताचा दास स्वतःला म्हणून घेतोय. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, म्हणून त्याने आम्ही स्वतःला भगवंताचे दास म्हणून घेतो. म्हणून त्यापेक्षा सांगतात धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. आम्ही त्याने धन्य जन्माला आलो, भगवंताचे दास झालो म्हणतात. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराने सुद्धा आवडणारी भक्ती कोणती असेल तर ही दास्यत्व भक्ती आहे. आणि ती भक्ती जर कोणी प्रकर्षानं केली असेल तर ती हनुमंतरायांनी केलेली आहे. मग तुकोबारांना भक्ती विचारायची आहे कोणती, ही दास्यत्व भक्ती. मग कोणाला विचारायची, हनुमंतरायांना विचारतात. काय भक्तीच्या त्या वाटा, भक्तीच्या वाटा मला तुम्ही सांगा. मज दावाव्या सुभटा, हे हनुमंता हे त्याने तुम्ही श्रेष्ठ आहात, त्या भक्तीमध्ये पारंगत आहात, तुम्ही मला भक्तीची वाट अशा पद्धतीने दाखवा. म्हणून त्याने तुम्ही भगवंताच्या अतिशय सानिध्यात राहत असता. जे पडेल ते देवाचं काम करण्याकरिता त्याने तुम्ही तयार असता आणि प्रत्येक ठिकाणी स्वतःचं शौर्य दाखवता, स्वतःची वीरता अशा पद्धतीने दाखवता. म्हणून त्याने तुम्ही शूर आहात, तुम्ही वीर आहात आणि भगवंताचं कार्य करण्यामध्ये तुम्ही सादर आहात. म्हणून मी तुमच्या समोर त्याने आलेलो आहे आणि भगवंताच्या भक्तीची वाट विचारतो. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. तुम्ही शूर आहात आणि तुम्ही धीर आहात, धैर्यवान आहात. शूर म्हणत असताना शत्रूंबरोबर त्यांनी युद्ध करत असताना मनुष्य शूर असला पाहिजे, हे शूरत्व हनुमंतरायांच्या अंगात आहे. आणि धीर म्हणत असताना धैर्यवान त्यांनी असला पाहिजे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, दोन प्रकारचं युद्ध सांगतो. एक बाहेरचं युद्ध सांगतो आणि एक आतलं युद्ध सांगतो. रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, बाहेर युद्ध आहे आणि आत युद्ध आहे. मग युद्ध शत्रूबरोबर केलं जातं महाराज. पण बाहेर त्यांनी शत्रूंबरोबर युद्ध करत असताना मनुष्याच्या ठिकाणी शूरत्व असलं पाहिजे. आणि आतल्या शत्रूंबरोबर युद्ध करत असताना मनुष्याच्या ठिकाणी धीरत्व म्हणजे धैर्य असलं पाहिजे. दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. तुम्ही शूर पण आहात आणि तुम्ही धीर पण आहात, महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही बाहेर युद्ध करताना त्यांनी महाराज सर्वजण तुम्हाला पाहून थरथर थरथर त्यांनी कापतात. भूत पिसाच निकटन हे यावे, महावीर जब नाम सुनावे. म्हणून त्यांनी हे जवळ येत नाहीत तुमच्या, त्यांनी महाराज तुमचं एवढं सामर्थ्य आहे. म्हणून त्यांनी वीर आहात तुम्ही. एवढंच त्या श्रेष्ठत्व तुमचं आहे. रामप्रभूंच्या कार्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला सहभागी झालात तेव्हा त्यांनी मोठे मोठे धारिष्ट तुम्ही सर्व लोकांच्या समोर करून दाखवलेत. रावणासारख्याला त्यांनी अशा पद्धतीने तुम्ही नमाला लावलत. हे विशेषत्व तुमच्या अंगात आहे.
हनुमंतरायांच्या रावणाच्या समोर ज्या वेळेला हनुमंतरायांना बांधून नेलं ना महाराज, त्यांनी सगळ्यात आधी अक्षय कुमार त्यांनी मारला. त्याचं नावच अक्षय त्यांनी होतं, अक्षय कुमार. तो आधीच मारला त्यांनी. आणि मारल्यानंतर म्हणे पकडा रे त्या वानराला. पकडलं आणि पकडून त्यांनी महाराज नेलं रावणाच्या समोर. आणि नेल्यानंतर त्यांनी महाराज रुबाबात उभे होते. रामाचे त्यांनी दूत आहेत ना, महत्वाची गोष्ट आहे. घाबरले नाहीत, रावणाच्या समोर त्यांनी उभे होते. आणि उभं राहिल्यानंतर त्यांनी विचारलं, वानरा सांग तुझं मरण कशात आहे. ते हसले. ते म्हणले मला मरण नाही, मी त्यांनी चिरंजीव आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्य विभीषणा कृप परशुरामस्य सप्तेती चिरंजीविना. 7 चिरंजीव आहेत, त्याच्यात हनुमंतराय चिरंजीव आहेत महाराज. म्हणून त्यांनी आजही आपल्याला दर्शन देऊ शकतात जर अट्टहास करून आपण दर्शनाची अपेक्षा केली तर. म्हणून त्यांनी म्हणा मी चिरंजीव आहे. रावण हसला ना, तर म्हणला असं कुठं होतं का, म्हणला चिरंजीव त्यांनी आहेस, खरं सांग तुझं मरण कशात आहे. अरे मी खरं त्यांना आईचे शब्द आठवले, अंजनीचे. अंजनीनं हनुमंतरायांना समजून सांगितलं, हनुमंता कोणी जर एखादा प्रश्न विचारला की लगेच खरं खरं उत्तर देत जायचं. आणि तू खरं सांगून जर समोरचा ऐकत नसला, एकदा सांगायचं, दोनदा सांगायचं, 3दा सांगायचं, 2-3 वेळेला खरं सांगून जर पुढचा माणूस ऐकत नसला मग बिनधास्त खोटं बोलायचं. आईनं सांगितलं होतं, सांग तुझं मरण कशात आहे. म्हणले मला मरणच नाही. परत विचारलं, म्हणे मरण नाही. 3ऱ्यांदा विचारलं, मरण नाही. मग 4थ्यांदा विचारलं, खरं सांग मरण कशात आहे. ते म्हणले आता मला मरणच नाही, मी खरं सांगतोय, पण तू म्हणतोच आहे म्हणून तुला त्यांनी सांगतो, आता माझ्या शेपटीत माझं मरण आहे, घे म्हणे. आता काय करायचं. आता शेपटीत मरण म्हणल्यानंतर त्याला वाटलं याची शेपटी पेटून दिली म्हणजे मरेल. मग काय करायचं. म्हणे तूप आणणार आहे, तूप. आधी तूप आणायला लावलं होतं. तूप 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 हे तेलापेक्षा चांगलं मानलं जातं, महत्वाची गोष्ट आहे. तूप हे त्यांनी श्रेष्ठ. का बरं तूप म्हणला. सामान्य नाही, तो राजा आहे ना महाराज, एवढा लंकाधिपती आहे. असं तेल त्यांनी सांगणं त्याला कमीपणा वाटला म्हणून तूप आणलं. आधी तूप त्यांनी आणा म्हणे, सगळे वस्त्र आणा. त्यांनी आणले वस्त्र, ते तुपात त्यांनी भिजवले आणि हनुमंतरायांच्या शेपटीला त्यांनी बांधायला सुरुवात केली. आता हनुमंतरायांची शेपटी सुद्धा कीर्तनासारखीच असते. ते हळूहळू हळूहळू लांबायला लागते महाराज. गाय 3रं चरण मी ओढून त्यांनी घेतलं. 5च मिनिटं माझ्याकडे आहेत म्हणून त्यांनी महाराज ती शेपटी लागली लांबायला. आता तुपही संपलं, मग काय करायचं म्हणे तेल आणा. मग तेल आणलं. मग ते तेलही आणल्यानंतर त्यांनी महाराज ते तेलात त्यांनी वस्त्र बुडवले, परत त्यांनी गुंढाळले, तरी शेपटी लांबतच होती. मग काय करावं, सगळे वस्त्र संपले तरी पण त्यांनी शेपटी लांबायची बंद होईना. मग म्हणले सीतेचे वस्त्र आणा. मग शेपटी थांबली आणि थांबल्यानंतर त्यांनी म्हणे आता पेटून द्या. आता पेटून दिली. ती पेटल्यानंतर त्यांनी महाराज हनुमंतरायांनी उड्या मारायला सुरुवात केली. आता विचार असा केला की त्यांना दाखवलं पाहिजे, त्याला शूरत्व सांगतोय किती शूरत. त्याच्या घरी गेलेले आहेत, कुठे, शत्रूच्या घरी गेलेले आहेत. आणि फक्त घरी गेले असं नाही, शत्रूच्या घरी जाऊन त्याच्या समोर रुबाबात उभं राहून त्याचं घर जाळून येणं याच्याकरता शूरत्व असावं लागेल की नाही, महत्वाची गोष्ट. त्याच्या घरात गेलेले आहेत आणि त्याची लंका पेटवायची तयारी आहे. मला आता तर शेपटी लांबत गेली होती, या घरावर बस, त्या घरावर बस, असं करता करता सारी लंका पेटली महाराज, महत्वाची गोष्ट आहे. आणि मग त्यांनी विझवण्याकरिता ते समुद्रात गेले. मग ती समुद्रात त्यांनी अशा पद्धतीने विझवली. का बरं तिला एवढं दुःख झालं असेल, शेपटीला जळाली नाही. त्याचं कारण असं आहे, रामाचे भक्त आहेत, रामाचे दूत आहेत ना महाराज, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी रामप्रभू सांभाळ करणार आहे. शेपटीला फारसं काही झालं नाही, पण पेटून मात्र द्यावी लागली. ही शेपटी सामान्य नव्हती. हनुमंतराय जर त्यांनी भगवान शंकर आहेत ते रामाचं कार्य करण्याकरिता निघाले. आता ते निघाल्यानंतर ती पार्वती म्हणली मी पण येते तुमच्या. अर्ध येऊ नको, मला त्यांनी मोठे मोठे कामं करायचे, डोंगर उचलायचे, पुन्हा त्यांनी असा अमुक फलाने सगळे कामं करे, तू येऊ नको. नाही म्हणले मला पण यायचं. मग आता काय करायचं, कुठे तिला बरोबर घ्यायचं. म्हणे चल. मग ती झाली शेपटी. शेपटी होऊन त्यांनी आली आणि शेपटी होऊन आल्यानंतर त्यांनी बळच आली की नाही मागे, येऊ नको म्हणे, कोणत्या डब्यात बसू. मग ती बळच त्यांनी आली आणि आल्यानंतर त्यांनी महाराज ती बळजबरीनं आली म्हणून तिला सुद्धा अशा पद्धतीने शिक्षा भोगावी लागली. शूरत्व मला सांगायचंय, शत्रूच्या बाहेर त्यांनी कागाळ्या करणारे माणसं बरेच पाहायला मिळतात, पण शत्रूच्या समोर रुबाबात जाऊन त्यांनी उभा राहणारा आणि एवढा शूर जर त्यांनी कोण असेल तर हनुमंतरायाशिवाय दुसरा कोणी सापडणार नाही. म्हणून शरीर वज्रायसे कवळी ब्रह्मांड जो पुत्से, असं त्याच्या शेपटीनं सगळं ब्रह्मांड त्यांनी अशा पद्धतीने तो आवळून टाकू शकतो. एवढं सामर्थ्य त्याच्यात आहे. म्हणजे हे शूरत्व आहे. हे बाहेरचं सांगितलं. आता आतलं आहे का तुम्हाला. आता आतलं सांगायचं मला बराच वेळ सांगशील, नाही सांगणार जास्त वेळ. आतलं धैर्य तुम्हाला सांगतो. धैर्य आतमध्ये त्यांनी महाराज त्या काय सांभाळतायत, काम, त्याच्याकरिता प्रमाण आहे. काम बांधवडी काळ घातला तोडरी, म्हणून त्यांनी काम त्याला बांधून टाकलं महाराज. कामाला हृदयामध्ये त्यांनी काम आहे.
तो जोपर्यंत काम हृदयात राहतो तोपर्यंत राम हृदयात येणारच नाही महाराज. म्हणून काम आवरला पाहिजे. जिथं कामच नाही तिथं क्रोधच येणारच नाही. महाराज सांगतात, नामदेव महाराजांनी खेळ्या प्रकरण त्यांनी फार सुंदर सांगितलं आणि त्या खेळ्या प्रकरणामध्ये त्यांनी खेळणाऱ्यांमध्ये हनुमंतरायांची प्रशंसा केली. महाराज ते म्हणतात, खेळिया माझी हनुम्या शहाणा, तो न पडे काम व्यसनी रे, कामची नाही तेथे क्रोधची कैसा, तेथे कैसे भांडण रे, ऐक खेळिया तुझं सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळे रे. म्हणून हा काम असा आहे की जो अनेक ठिकाणी माणसाला नागवतो, कमीपणा आणतो, खाली पाहायला लावतो. अंतकरणात काम उफाळून आला की माणसं त्याने कामातूर होऊन जातात आणि मग त्याला पदवी दिली कामातुरानाम भयम न लज्जा. कामातूर माणसाला भीती पण वाटत नाही आणि कामातूर माणसाला लाज पण वाटत नाही. लाज टाकून लोक त्याने अशा पद्धतीने नागवे नाचतात. फक्त काम अंतकरणात उफाळून येतो. म्हणून हनुमंतराय मात्र त्याच्यापेक्षा वेगळे आहेत. त्याने काय केलेलं आहे, या कामालाच बांधून टाकलेलं आहे. एवढं सामर्थ्य आहे म्हणून त्याला धीर म्हटलेलं आहे. धीर म्हणून त्यांनी मला शूर आणि धीर, ते शूर आहेत बाहेरून आपण पाहिलं, त्यांनी काम आवरून धरलेलं आहे, ते धैर्यवान आहेत हे आतलं आपण पाहिलं. शूर आणि धीर. आणि अशा अवस्थेत जाऊन स्वामी काजी तू सादर, स्वामीचं कार्य करण्याकरिता तू सादर आहेस म्हणून त्यांनी महाराज त्यांना सांभाळण्याकरिता तयार आहेत. अहिरावण महिरावण नेलं होतं की नाही राम लक्ष्मणाला खाली पाताळात, तेव्हा हनुमंतराय त्यांना सोडवण्याकरिता गेले होते. लांबलच कथा, ती देवीची उपासक होती. ती देवीत धरली मुरीत घातली महाराज. त्या मुरीच्या तोंडात अशी देवी आतून घातले आणि काय केलं माहिती आहे, त्या देवीच्या जागेवर जाऊन बसले हनुमंतराय आणि सगळा शेंदूर अंगावर ओतून घेतला. ती देवीला शेंदूर लावतात ना, तो आता आपण हनुमंतराय इथं नाही शेंदूर लावलेला, पण हनुमंतरायांच्या शेंदूर लावलेल्या मूर्ती आपण पाहतो. दोन कारण शेंदूर लावण्याचे आहेत महाराज. एक कारण त्यांनी सांगतो, भगवती जानकी रोज त्यांनी स्नान संध्या तिची झाल्यानंतर कपाळाला कुंकू लावून भांगात शेंदूर भरत होते. तिला विचारलं एक दिवशी, म्हणे आई हा शेंदूर त्यांनी भांगात का भरतेस? म्हणे त्यांनी हे सौभाग्याचं लक्षण आहे. म्हणून त्यांनी जो माझा राम आहे त्या रामाच्या निमित्त त्यांनी मी भांगामध्ये शेंदूर भरते आहे. हनुमंताला आनंद वाटला, रामाच्या निमित्त आई जर त्यांनी भांगात शेंदूर भरते तर मी त्यांनी सगळ्या अंगाला का लावू नको म्हणून साऱ्या अंगाला शेंदूर लावून घेतला. म्हणे का बरं? रामानंच विचारलं, म्हणे हनुमंता शेंदूर का अंगाला लावला? म्हणे शेंदूर लावल्यानंतर सौभाग्य त्यांनी अशा पद्धतीने वाढतं म्हणून देवा मी तुमचा दास आहे म्हणून मी खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे म्हणून साऱ्या अंगाला शेंदूर लावून घेतलं. एक कारण. आणि दुसरं ती देवी त्यांनी घातली, ती जे नाणी होती त्या नाणीतच त्यांनी अशा पद्धतीने देवीला नेऊन घातलं आणि स्वतः तिच्या जागेवर बसून साऱ्या अंगावर शेंदूर ओतून घेतला आणि मग अहिरावण महिरावणाच्या तावडीतून त्यांनी अशा पद्धतीने सोडवलं. अशी अनेक प्रकारच्या कथा मला तुमच्या समोर सांगता येतील. म्हणून स्वामी काज करण्यामध्ये जे सादर आहेत, स्वामी काज येतो सादर. का बरं एवढं कार्य त्यांनी हनुमंतरायांना करता येतं, एवढं बळ हनुमंतरायांमध्ये का बरं असेल? त्याचं कारण त्यांनी महाराज ते सामान्य नाहीत, ते सगळ्या देवांचे देव आहेत महाराज. महादेव आहेत आणि सर्वात बलशाली आहेत, जे प्रलय सुद्धा करू शकतात एवढं सामर्थ्य त्यांच्यात आहे. तो प्रलयंकर असणारा त्यांनी महादेव राम कार्यामध्ये सहभाग घ्यायचा म्हणून अंजनीच्या घरी प्रत्यक्ष प्रगट झाला. म्हणून त्यांनी म्हणत तो महारुद्र आहे आणि तो त्यांनी राम कार्य करतो आहे. तो काय म्हणे, रुद्रा अंजनीच्या कुमारा, अंजनीचा कुमार होऊन त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाले. ते महारुद्र आहेत. महारुद्र आले अंजनीच्या तपासाठी, महारुद्र आले पोटी म्हणून अंजनीनं महातप केलं म्हणून महारुद्र प्रत्यक्ष प्रगट झाला. म्हणून तर एवढं शूरत्व त्यांनी त्याच्या ठिकाणी पाहायला मिळालं. नाहीतर असं कसं कोणाच्या अंगात बळ असेल? महाराज जो प्रलय करू शकतो महादेव तोच रावणाची दाढी जाळू शकतो. म्हणून हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी, त्याची दाढी शत्रूची दाढी जाळणारा त्यांनी हा हनुमंत आहे. एवढं श्रेष्ठत्व त्याचं आहे. म्हणून आजही हनुमंतरायांची शरणागती सर्वजण करतात. पण हनुमंतरायांची शरणागती त्यांनी महाराज जर करायची असेल तर ती त्यांनी फक्त भगवंताची भक्ती जाणून घेण्याकरिता केली पाहिजे. नाही तर लोक त्यांनी संकटात पडल्यावर हनुमंताचं नाव घेतात. लोक त्यांनी फार कष्ट पडले जीवनामध्ये की मग हनुमंताचं नाव घेतात. म्हणून कष्ट घालवण्याकरिता, संसारातल्या व्यथा घालवण्याकरिता हनुमंतरायांची उपासना करण्यापेक्षा भगवंताच्या दर्शनाकरिता हनुमंतरायांच्या समोर त्यांनी व्याकुळ झालं पाहिजे. भगवती जानकीला सुद्धा हनुमंतरायांच्या समोर त्यांनी व्याकुळ म्हणावं लागलं. हे सांग बा मारुती कधी भेटेन रघुपती, हे मारुती सांग माझा रघुपती कधी भेटेल, तूच मला सांगू शकतो. म्हणून त्यांनी महाराज सर्वजण हनुमंतरायांच्या समोर अशा पद्धतीने नतमस्तक होऊन
त्यांच्यासमोर भक्ती आपण मागावी म्हणून त्यांनी जगद्गुरु तुकोबाराने या अभंगाची रचना केली आणि आपल्याला हनुमंतरायांची महती या माध्यमातून त्यांनी सांगितली. अभंग चिंतनाकरिता हा हनुमंतरायांची सेवा घडावी म्हणूनच त्यांनी घेतला. वास्तविक पाहता हनुमंतरायांचं वर्णन करण्या इतकी योग्यता आपल्याकडे नाही, कारण आपण संसारातली माणसं आहोत. पोटात कुठेतरी काम पाहायला मिळतो, क्रोध पाहायला मिळतो, लोभ पाहायला मिळतो, मोह पाहायला मिळतो आणि त्यांचं काय वर्णन करावं महाराज ते त्याच्यापेक्षा पलीकडे त्याकडे गेलेले आहेत. म्हणून वर्णन करण्याकरिता अभंग घेतला असं नाही, त्यांची शरणागती करण्याकरिता अभंग घेतला की जेणेकरून त्यांनी प्रसन्न व्हावं, आपल्या पोटातले हे विकार त्यांनी घालून भगवंताचं प्रेम आपल्या पोटात प्रगट करावं याच्याकरिता हनुमंतरायांची शरणागती आपण सर्वांनी करावी. म्हणून त्यांनी ते महादेव आहेत, कृपा करणारे आहेत, सर्वांचं त्यांनी हित करून रामाची भेट घडून देणारे आहेत. म्हणून हनुमंतरायांची शरणागती आपण या माध्यमातून अशा पद्धतीने केलेली आहे. बोलण्यासारखं माझ्याकडे बरंच आहे, म्हणून त्यांनी सगळ्या संत मायबापांनी अशा पद्धतीने हनुमंतरायांचं कौतुक केलं. ज्ञानोबरायांनी त्यांनी महाराज सहजच वर्णन करताना सांगितलं, ध्वजस्तंभावरी मारुती जो काय ध्वजस्तंभावरी वानर जो मूर्तिमंत शंकर. म्हणून ध्वजस्तंभावर जो वानर आहे तो सामान्य नाही, तो मूर्तिमंत शंकर आहे. ज्ञानोबरायांनी त्याला शंकर म्हणावं, तुकोबरायांनी त्याला शंकर म्हणावं आणि त्याची शरणागती करावी, म्हणजे हे त्याचं श्रेष्ठत्व आहे. म्हणून ज्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी हनुमंतरायांची शरणागती केली आणि आपल्याला हनुमंतराय सांगितले, मोठ्या प्रेमानं त्या संतांचं चिंतन करून थांबूया. हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम यथामती यथावकाश भगवंताची हनुमंतरायांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली, तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली, तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला चांगलं बोलता आलं, त्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. महाराज मंडळी समोर त्यांनी बसलेले आहेत, मोठ्या मनानं त्यांनी श्रवण करत आहेत, तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद करतो. सर्वच वारकरी त्यांनी आदराचे आहेत. कोणी एकाचं वर्णन करून बाकीच्या सगळ्या लोकांना दुय्यम करण्यापेक्षा सगळे वारकरी आहेत असं समजून त्यांच्या चरणावर मस्तक ठेवणं हेच योग्य आहे. म्हणून मस्तक माझा पायावर या वारकरी संतांच्या, म्हणून सगळ्या वारकऱ्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो, याच ठिकाणी थांबतो.